सुप्रभात मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉगमध्ये. आणि आज आलो मी ग्राउंडवरती. सकाळचे 6:30 वाजलेत. बाकी मित्रांपैकी अजून कोणच आलं नाही आहे. तोपर्यंत काय करतो, 2-4 राऊंड वॉकिंग करतो. मग जर कोण आलं तर त्यांच्यासोबत वर्कआउट करतो, नाहीतर आज एकटाच वर्कआउट करेन. काल पूर्ण दिवस रेस्ट घेतली, त्यामुळे सगळं बॉडी वगैरे रिलॅक्स झाले. आज वर्कआउट करायला पण मजा येईल. पण रोजच्यापेक्षा आज वर्कआउट जास्त नाही करणार आता रोजच, कारण की गरमीचे दिवस चालू आहेत. त्यामुळे कमी वर्कआउटमध्ये जास्त एनर्जी जाते. 4-5 राऊंड रनिंग, पुशअप्स, स्किपिंग आणि सूर्यनमस्कार या 3-4 गोष्टी करेन, जास्त काय नाही. आता बघू जर कोण आलं आहे तर त्याच्यासोबत वर्कआउट करतो. संकेत आणि आकाश आलेले आहेत. आता रनिंगला 2 पार्टनर भेटलेत, त्यांच्यासोबत 4-5 राऊंड रनिंग करतो, नंतर वर्कआउट चालू करतो. रनिंग स्टार्ट झाले. संकेत आणि आकाश 5 किलोमीटरला गेलेत. माझ्यासोबत आहे बाबू. जास्त नाही, 5-6 राऊंड रनिंग करेल आणि वर्कआउट करेल. 5 राऊंड सक्सेसफुली कंप्लीट केलेत. 15 मिनटं लागलेत आज 5 राऊंडला. रनिंग जरा जास्त स्लो होते आज. आता याच्यानंतर पुशअप्स आणि स्किपिंग मारतो. 1000 स्किपिंग मारून झाले. आता पुशअप्स मारतो, त्याच्यानंतर स्ट्रेचिंग वगैरे. संकेत आणि आकाश 5 किलोमीटर रनिंग कंप्लीट करून आलेत. संकेत, टाइम काय आला सांग? टाइम काय आला रे दाखव. विषयच नाही. टाइम काय आला 5 किलोमीटरचा? 23:47. 23 मिनिट 47 सेकंद आलेत 5 किलोमीटरमध्ये. 1.5 मिनटं कमी झालं आहे ना? 1.5 नाही, 2 मिनटं कमी केलेत रोजच्यापेक्षा आज. आता बघूया, पुशअप चालू करतो. आता पुशअपचे 25-25चे 3 सेट झालेत. आता आम्ही चाललो आहे शॉर्टपुट गोळाफेक करायला. दाखवतो तुम्हाला आज वापस गोळाफेक. बाबू गोळा टाकतोय. आउट ऑफ. आता संकेत टाकतोय गोळा. शॉर्टपुट मास्टर. अरे बापरे, ही आउट ऑफची लाईन आहे आणि इथं पडला गोळा. गोळा फेक करून झाला. आता स्ट्रेचिंग करतो आणि घरी जातो. आंघोळ वगैरे झालेली आहे. मस्त नाश्ता टाइम झालाय. इकडे देवपूजा चालू आहे. कधी पण रडू नको सारखा व्हिडिओमध्ये. आणि नाश्ता आहे सँडविच. हा, मस्त नाश्ता करतो आपण. गाडीचं काम करायला चालू आहे. पिकअप थोडं कमी झालंय, त्यामुळे बघतो गॅरेजला जाऊन काय होतंय. आजच्या ब्लॉगमध्ये बस एवढंच, कारण आज बिलकुल वेळ भेटणार नाही आहे. संध्याकाळी कामावरून आलो. मित्राच्या घरी पूजा होती, म्हणजे नवीन घर घेतलं होतं, त्यासाठी गृहप्रवेश होता. मग तिथून यायला घरी आता 11 वाजलेत. मग त्यामुळेच आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो आहे. अजून ब्लॉग एडिटिंग वगैरे करून उद्या सकाळी पोस्ट पण झाला पाहिजे. मग उद्या भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.